विधेयकाची भ्रूण हत्या केली। काँग्रेस, टीएमसी, समाजवादी पार्टी आणि डीएमके हे गुन्हेगार। महिला आरक्षणात अडथळा निर्माण करणाऱ्यांना शिक्षा मिळणार। मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पाडल्यावर पंतप्रधान मोदी संतापले। काँग्रेस परजीवीप्रमाणे इतर पक्षांवरती अवलंबून जगतीये। केवळ प्रादेशिक पक्षांच्या खांद्यावर स्वार होऊन राजकारण सुरू आहे। त्या पक्षांनाही काँग्रेस एक दिवस बुडवेल। पंतप्रधान मोदींची ही टीका। काँग्रेसने सातत्याने नकारात्मक राजकारण केलं। तिहेरी तलाक, कलम 370 हटवण्यासह समान नागरी आचारसंहितेला काँग्रेसने विरोध केला। देशापुढची सर्व संकट काँग्रेसमुळे, मोदींचा हल्लाबोल। मोदींनी संबोधन करताना देशावरील संकटांचा उल्लेख करण्याऐवजी 150 वेळा काँग्रेसचं नाव घेतलं। भाजप आणि आरएसएस कडून फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम। काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचं हे उत्तर। टीसीएस कंपनीमधील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी सुनावणी। पोलिसांना गुंगारा देत निदाची मुंब्र्यातील क्लिनिकमध्ये 2दा हजेरी। वारंवार लोकेशन बदलून तपास यंत्रणांना चकवा दिला। नाशिक धर्मांतरण प्रकरणात एटीएस टू एंट्री रजा मेमनसह शफी शेखची 3 तास कसून चौकशी। दोन्ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी। प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्शन, टेरर फंडिंगचाही संशय। दत्तधामाच्या नावाआडून बंधुगिरीचं दुकान चालवणारा संगमनेरचा राजेंद्र गडगे याला 5 दिवसांची पोलीस कोठडी। दुर्धर आजार बरे करण्याच्या आमिषातून असंख्य लोकांना फसवल्याचा आरोप। परतवाडा प्रकरणाचा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून आढावा। कुणीही तणाव निर्माण करण्याचं काम करू नये। मीडियामध्ये बोलण्यापेक्षा पुरावे पोलिसांना द्या। मंत्री बावनकुळेंनी अनिल बोंडे आणि नवनीत राणा यांचे टोचले काल। अमरावतीच्या परतवाडा प्रकरणात लवगुरूची एंट्री। लवगुरूकडून आरोपी अयानला टिप्स आप वही होना असं म्हणत मुलींना जाळ्यात ओढायचा। पोलिसांकडून या संदर्भात शोध सुरू। हॉर्मुझ चव्हाणांच्या उमेदवारीसाठी आदित्य ठाकरे आग्रही, तर अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांचीही नावं चर्चेत। पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये 20 ते 22 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता। विजांच्या कडकडाटासह काही भागात गारपीट होण्याचाही अंदाज। मटण अर्धवट शिजल्याचा राग। मित्रासमोर पतीने केलेला अपमान सहन झाला नाही। पत्नीने आपलं जीवन संपवलं। थेट विषप्राशन करत आत्महत्या। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील बोरगावातली ही धक्कादायक घटना। पतीवर गुन्हा देखील दाखल।